नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इयत्ता पहिलीचा प्रथम घटक चाचणीचा सराव पेपर घेऊन आलेली आहे। तो पेपर कशा पद्धतीने सोडवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वजण माझ्यासोबत छानपैकी परीक्षेची तयारी करायला तयार आहात ना? आपण आता मॅथ्स विषयाचा इयत्ता पहिलीचा 20 मार्कांचा पेपर बघणार आहोत। चला तर सुरू करूया। बघा, प्रश्न पहिला आहे, राईट द नंबर्स। हा 4 मार्कासाठी येणार आहे हा प्रश्न तुम्हाला। राईट द नंबर्स म्हणजे संख्या लिहा आणि त्या संख्या कोणत्या लिहायच्या आहे बघा। राईट द नंबर्स फ्रॉम 1 to 10, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या लिहा असे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाईल। तर मी तुम्हाला पहिला प्रश्न सोडवून दाखवलेला आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने 1 ते 10 पर्यंतच्या संख्या छान अक्षरात लिहायच्या आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10। ओके, समजले सगळ्यांना? जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा अशा पद्धतीने छान संख्या लिहायच्या आहे। आता दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत, राईट द मिसिंग नंबर्स। गहाळ झालेली संख्या लिहा। बघा, खाली तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती 1 2 आणि त्याच्या पुढे मोकळी जागा दिलेली आहे। तिथे नंबर लिहिला आहे का? नाही। त्याच्या पुढे 4 5 हे नंबर्स लिहिलेले आहे। मग 1 2 आणि 2 चा नंबर कोणता नंबर येतो? मग कोणता नंबर येईल इथे? अगदी बरोबर, इथे येणार आहे 3 हा नंबर। मग इथे आपण 3 नंबर लिहायचा आहे। ठीक आहे, आता खालचं बघूया। बी मध्ये काय विचारलेलं आहे? 6, त्याच्या पुढे पण मोकळी जागा दिलेली आहे आणि त्याच्या पुढे मग काय दिलेलं आहे? 8 9 10 हे नंबर्स दिलेले आहे। मग आपण पुन्हा वाचूया 6। मग 6 च्या नंतर कोणता नंबर येतो तुम्ही सांगा बरं का मला? अगदी बरोबर, इथे कोणता नंबर येईल मग? 7। मग इथे 7 नंबर लिहायचा आहे। त्याच्यानंतर आपण खाली बघूया पुन्हा सी। मग सी मध्ये काय दिलेलं आहे? 11 12। मग 12 च्या नंतर पुन्हा मोकळी जागा आहे। मग 12 च्या नंबर येणारा नंबर कोणता? म्हणा बरं का? 11 12 13 1 3 13। मग इथे कोणता नंबर येईल बरे? 13 नंबर येईल। अगदी बरोबर। त्याच्या पुढे काय दिलेलं आहे? 14 15। हा, मग जिथं मोकळी जागा आहे तिथे 1 3 13 हा नंबर आपल्याला लिहायचा आहे। लक्षात ठेवा, पेपर सोडवताना घाई करायची नाही। संख्या एकदा म्हणून बघायच्या, वाचून बघायच्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल का तिथे आपल्याला कोणता नंबर लिहायचा आहे। जिथे मोकळी जागा आहे तिथे मिसिंग नंबर आपल्याला तिथे लिहायचा आहे। आता डी बघूया 16। त्याच्या पुढे मोकळी जागा दिलेली आहे, तिथे नंबर लिहिलेला नाहीये मुलांनो। मग इथे आपण कोणता नंबर लिहू? 16 नंतर कोणता नंबर येतो? अगदी बरोबर 1 7 17। त्याच्यानंतर काय आहे? 18 19 20 है ना? अशा पद्धतीने तुम्ही देखील पेपरामध्ये छानपैकी नंबर्स लिहायचे आहेत। आता आपण पुढे बघूया। क्वेश्चन 2 आहे, काउंट अँड राईट। 4 मार्कासाठी हा प्रश्न येणार आहे। मोजा आणि संख्या लिहा। बघा, आता तुम्हाला इथे काही चित्रे दिलेली आहेत, तर ती चित्रे तुम्ही मोजायची आहे आणि ती किती चित्र आहेत तर त्याची संख्या, त्याचा जो नंबर आहे तो आपल्याला तिथे लिहायचा आहे। आता बघा बरं का, हे स्टार्स किती दिसत आहे आपल्याला? 1 2 3। किती स्टार आहेत? 3। मग आपण इथे मोकळ्या जागेवरती कोणता नंबर लिहायचा आहे बरे? 3 हा नंबर लिहायचा आहे। अगदी बरोबर। आता खाली बघूया बी मध्ये काय दिलेले आहे? ते सफरचंद किती आहे मोजा बरं का। ऍपल्स किती आहे?
1, 2, 3 and 4. 4 ॲपल्स आहेत. किती ॲपल्स आहेत? 4. मग आपण कोणता नंबर लिहिणार आहोत मोकळ्या जागी? 4 हा नंबर लिहूया. अगदी बरोबर. आता सी बघूया. सी मध्ये किती सर्कल्स दिलेले आहे मुलांनो? 1, 2, 3, 4, 5. हे 5 सर्कल्स आहेत. मग आपल्याला किती नंबर लिहायचा आहे इथे? 5 हा नंबर लिहायचा आहे. तुम्हाला कळतं आहे ना? तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पेपर सोडवू शकतात. ठीक आहे? आता डी बघूया. डी 2 मासे दिलेले आहेत. ते माशांचे चित्र किती आहेत? 2. काउंट करा बरं का. 1, 2. मग आपण कोणता नंबर लिहिणार आहोत तिथे मोकळ्या जागी? 2. व्हेरी गुड. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये. काउंट अँड राईट म्हणजे वस्तू मोजा किंवा काही जे दिलेले असतील ते चित्रे मोजा आणि त्यांची संख्या आपल्याला लिहायची आहे. प्रश्न तिसरा आहे ॲड. ॲड म्हणजे बेरीज करा. 2 + 1. 2 + 1 किती? 2 मध्ये 1 मिळवल्यावर किती येतो? करा बरं का. 2 + 1 3. मग आपण इथे किती नंबर लिहूया? 3. ही ॲडिशन पण तुम्ही घरी तुमच्या पेपरमध्ये किंवा वहीमध्ये मोकळ्या पेजवरती तुम्ही लिहून बघायचं आहे किंवा पाटीवरती लिहून बघायचं आहे. ह्या ॲडिशनचा तुम्ही सराव करायचा आहे. 3 + 2 किती? मोजा बरं का. एका हातावरती आपण 3 बोटं काढूया. दुसऱ्या हातावरती आपण 2 बोटं काढूया. मग 3 + 2 किती झाले? 5. व्हेरी गुड. इथं 5 नंबर लिहायचा आहे. ही ॲडिशन तुम्ही करून बघायची आहे. जास्तीत जास्त गणित सोडवण्याचा आपण सराव घरी करायचा आहे. 4 + 1 किती? 4 + 1 पण 5. मग इथे किती नंबर येईल? 5. खाली बघूया. 5 + 2. 5 + 2 किती? 7. मग आपण इथे किती नंबर लिहिणार आहोत? 7. अशाच पद्धतीने तुम्हाला बेरीजही विचारली जाऊ शकते. ॲडिशन. बेरीज म्हणजे ॲडिशन. ॲडिशनचे उदाहरणेही तुम्हाला पेपरात विचारली जाऊ शकतात. तुम्ही अशा पद्धतीने हे सम सॉल्व करून बघायचे आहेत. आता पुढे बघूया. आता आहे सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट म्हणजे काय? वजाबाकी करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न येतो. आता आपण वजाबाकी करणार आहोत. 5 - 1 किती? 5 - 1 = 4. 6 - 2 = करून बघा बरं का. तुम्ही सांगा बरं का मला उत्तर. 6 - 2 = 4. व्हेरी गुड. 7 - 3 किती? आता आपल्या हातावरती 7 बोटं काढायची आहेत. एका हाताला 5 बोटं आहेत तर ती 5 बोटं काढायची आहे. दुसऱ्या हातावरती आपण 2 बोटं काढायची आहेत. 2 बोटं काढायची आहेत. म्हणजे मिळून 7 होतील. आणि मग त्या 7 बोटांमधून आपण 3 मायनस करायचे आहेत. मग एक बोट कमी करणार, दुसरं बोट कमी करणार, तिसरं बोट कमी करणार. मग किती बोटं उरली? 4. 1, 2, 3, 4. 7 - 3 = 4. 9 - 2 करून बघा बरं का तुम्ही पण. 9 - 2 किती? सांगा मला. विचार करा. स्वतः गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. 9 - 2 = 7. अशा पद्धतीने तुम्ही सबट्रॅक्शन देखील करून बघायचं आहे. आता खालचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 5. आन्सर द फॉलोइंग. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. विच नंबर कम्स बिफोर 5? 5 च्या आधी कोणती संख्या येते बरे? विचार करा आणि उत्तर द्या. 5 च्या आधी कोणती संख्या येते?
Which number comes before 5? Tell me. 5 च्या आधी 4 ही संख्या येते. 4 नंबर येतो की नाही 5 च्या आधी? मग इथे आन्सर काय येईल? 4. ओके. आता आपण पुढे बघूया. सेकंड क्वेश्चन आहे which number comes after 8? 8 नंतर कोणती संख्या येते? 8 नंतर कोणती संख्या येते? मग 8 नंतर कोणती संख्या येते बोला बर का? 9. व्हेरी गुड. थर्ड क्वेश्चन बघूया. which is greater than 3 or 7? यांपैकी मोठी संख्या कोणती? 3 की 7? आता तुम्ही विचार करा आणि तुम्ही सांगा हा याचे उत्तर. कोणती संख्या मोठी आहे? कोणता नंबर मोठा आहे? which number is greater? 3 or 7? व्हेरी गुड. 7 नंबर. 7 नंबर मोठा आहे ना? आन्सर 7 नंबर येईल. ओके. आता फोर्थ क्वेश्चन. आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. कंप्लीट द पॅटर्न. आकृतिबंध पूर्ण करा. हे तुम्हाला शिकवलं आहे ना शाळेमध्ये? अशा पद्धतीच्या तुम्हाला सारख्या 2 आकृत्या देतील आणि ते तुम्हाला पॅटर्न पूर्ण करायचा असेल तर इथे तुम्हाला अशा पद्धतीचं चित्र काढून तो पॅटर्न पूर्ण करायचा आहे. बघा आता नीट. स्टार आहे काढलेला. स्टारचं चित्र दिसतंय तुम्हाला? त्याच्यानंतर काय आहे? एक सर्कल आहे. परत स्टार, परत सर्कल. मग सर्कल नंतर कोणतं चित्र येईल? कोणती आकृती येईल? कोणता पॅटर्न येईल? सांगा बरे मुलांनो. अगदी बरोबर. सर्कल नंतर स्टार येईल. मग इथे तुम्ही स्टारचं चित्र काढायचं आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा आपला सराव पेपर होता. तुम्ही या पेपरची छानपैकी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा परीक्षेचा सराव पूर्ण होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा पेपरमध्ये. आता पुढचा पेपर मी तुम्हाला इंग्लिशचा देणार आहे. तो देखील तुम्ही बघून माझ्यासोबत पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा आणि तुमचा परीक्षेचा छान सराव होऊन जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा आणि छान छान अभ्यास करा आणि आपल्या आईवडिलांची तसेच आपल्या शिक्षकांची शाबासकी मिळवा. धन्यवाद. बाय बाय.